नमस्कार मित्रांनो, शाळेत धान्य किती शिल्लक आहे, किती मागवायचं, MDM पोर्टलवर रिपोर्ट कसा पाहायचा, हे प्रश्न रोज तुम्हाला पडतात ना. आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप हे सर्व दाखवणार आहे. MDM पोर्टलवर धान्य अहवाल नेमका कसा पाहायचा याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटी एक अतिशय महत्त्वाची टिप मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर आपल्या मोबाईलवरील किंवा संगणकावरील कोणताही एक ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन झाल्यानंतर सर्च बॉक्समध्ये MDM पोर्टल असे कीवर्ड सर्च करा. 1 नंबरला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही वेबसाईट येईल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा युजर नेम म्हणजे युडायस कोड, MDMचा पासवर्ड आणि जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे एंटर करा. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची एक विंडो येईल. आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन या चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक कराल. त्यानंतर आपल्यासमोर MDM पोर्टलची होम स्क्रीन दिसेल. या ठिकाणी वेगवेगळ्या टॅब दिलेले आहेत. यामधील स्टॉक बॅलन्स रिपोर्ट ही एक नव्यानं टॅब या ठिकाणी आलेली आहे. त्या टॅबवरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स खालच्या बाजूला दिसून येतील. आपल्याला तांदळाचा हिशोब पाहायचा आहे, अर्थात दैनंदिन खर्च नोंदवही भाग 1 पाहायचे आहे. त्यासाठी या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो येईल. यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम वर्ष सिलेक्ट करायचं आहे. मी चालू वर्षच निवडतो 26-27. त्यानंतर तुम्हाला जो महिना हवा असेल तो महिना तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. उदाहरणासाठी आपण जुलै महिना सिलेक्ट करूया. महिना सिलेक्ट केल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला हा पूर्ण अहवाल पाहायला मिळतो. दिनांक, वार, पटसंख्या, महिना, मागील महिना, शिल्लक तांदूळ, चालू प्राप्त, एकूण तांदूळ, ताटांची संख्या, शिजवलेला सर्व तांदूळ आणि महिना अखेर शिल्लक तांदूळ अशा पद्धतीच्या सर्व नोंदी, सर्व महिन्याच्या नोंदी, ज्या दिवशी आपण शालेय पोषण आहार शिजवला आहे त्याच्या नोंदी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. मित्रांनो, हा हिशोब तेव्हाच बरोबर येईल जेव्हा तुम्ही प्राप्त साठ्याची नोंद कराल. या पद्धतीने हा साठा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आपण डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता. या पद्धतीने हा रिपोर्ट तुम्हाला इथे प्रिंट करता येतो. या पद्धतीने याची PDF जनरेट होते. हे आपण प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून प्रिंट काढू शकता. याच पद्धतीने परत स्टॉक बॅलन्स रिपोर्टवरती आलात आणि शाळा स्तरावर ठेवायची दैनंदिन खर्च नोंदवही भाग 2 यावरती क्लिक केलात तर इथून सुद्धा तुम्हाला जो धान्यादीचा रिपोर्ट आहे तो इथून तुम्हाला काढता येतो. यामध्ये सर्व कडधान्य असतील, तेल असेल, त्याचा हिशोब तुम्हाला इथे पाहायला मिळतो. तो सुद्धा तुम्ही इथून या पद्धतीने डाउनलोड करून प्रिंट करू शकता आणि आपल्या शालेय आहाराच्या वहीला लावू शकता. या पद्धतीने हे रिपोर्ट तुम्ही इथून PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून प्रिंट करू शकता. आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल. आता महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही स्टॉक इनवर्ड्स म्हणजे आलेल्या साठ्याची नोंद केली असेल तरच तुमचा हा हिशोब व्यवस्थित जुळणार आहे. त्यामुळे आलेल्या साठ्याची वेळेवर नोंद करत चला. त्यामुळे आपला जो हिशोब आहे तो व्यवस्थित राहू शकेल. आशा करतो तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच खास शिक्षकासाठी बनवलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा. धन्यवाद.